संभाजीनगरच्या वतीने स्वागत करत आहोत. मी छत्रपती संभाजीनगरच्या नावानं आपलं हे शहर ओळखलं जातं. महाराजांना वंदन करतो. घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. साबुदाय असे हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब, धर्मवीर आनंदजी टिग्गे साहेब यांना वंदन करतो. आजच्या या प्रभाग क्रमांक 22च्या प्रचार कार्याच्या उद्घाटनासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय आमदार उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आपले लाडके खासदार संदीपानजी भुमरे साहेब, शिवसेनेचे माजी आमदार, की आपलं मतदान करून शांत बसायचं नाही, आपल्या कुटुंबाचं मतदान करून शांत बसायचं नाही. आपले जे नातेवाईक मित्रमंडळी या प्रभागात राहत असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं की यावेळेस आपल्या हक्काचे माणसं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, की ज्या माणसाला कधी हाताला पकडून तुम्ही काम सांगू शकतात आणि हे माणसं दमदार आहे, हेच माणसं दादागिरी ताकदवार आहे आणि खऱ्या अर्थानं जो नशाचा बाजार आपल्या परिसरामध्ये घेतलेला आहे. अवघी लहान लहान कोवळे मुलं नशा करून या ठिकाणी जे गुन्हेगारी करतात ती गुन्हेगारी संपवण्याची ताकद फक्त यांच्यामध्ये, म्हणून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतोय आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग 22च्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सकपा रामेश्वरजी शेळके, दीपकजी पवार आणि या प्रभागातून उभा असलेले उमेदवार आकाश सीताराम राऊत, सो भारती सिद्धार्थ वडमारे, सो यशोदा रामेश्वर शेळके आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले सर्व मतदार, पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला उदय सामंत साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय आणि उदय सामंत साहेबाला 2-3 ठिकाणी कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम करून त्यांना मुंबईला जायचंय. खास राजेभाऊच्या म्हणजे विनंतीला मान देऊन आज उदय सामंत साहेब इथे आलेले. मला एक सांगायचं की साहेब, हा जो मतदार आहे हा सर्वसामान्य मतदार आहे. हा सर्व मतदार हा ग्रामीण भागाचा मतदार आहे आणि मला खात्री आहे, राजू भाऊंना सांगितलं, राजू भाऊची काम करण्याची पद्धत, राजू भाऊची वागण्याची पद्धत ही सगळ्याला कल्पना आहे. प्रभाग 22 मध्ये आज उदय सामंत यांच्या हाताने, मंत्री यांच्या हाताने आज आणि या प्रभागातच नाही, या शहरामध्ये सर्व नागरिकांनी हे ठरवलेलं आहे की शिंदे साहेबांचे जे काही या ठिकाणी नगरसेवक उभा आहे शिवसेनेच्या माध्यमातून ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. आजच्या प्रसंगी या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी आणि आमचे या ठिकाणचे खासदार आमच्या भुमरे साहेबांनी या ठिकाणी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन अगदी लोकांच्या हृदयात हार्ट टू हार्ट झालेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एवढे प्रभावित झालेलो आहोत की आजच नाही, यापासून आम्ही याच्या अगोदरही आमदारकी असो, खासदारकी मन धन परिवारासहित बाहेर पडून आम्ही निश्चित निवडून आणल्याशिवाय या ठिकाणी या विकासासाठी, या शहराच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही शांत बसणार नाही. म्हणून हा जो पक्ष आहे
एक निष्ठतेचा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेबांचा आहे. हा पक्ष आनंद दिघे साहेबांचा आहे आणि हा पक्ष आमचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे. म्हणून हा पक्ष जोपर्यंत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवडून आणणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणून आमची एकमेव निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाण आमच्या लढ्यात कुणाशी आहे नाही आहे आम्ही त्याची काही गणना करणार नाही. आमचा एकच ध्येय आहे. आमचा धनुष्यबाण हे संभाजीनगरचा बाले किल्ला आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे संभाजीनगर आहे. हे संभाजीनगरची खिंड हा इथला मावळा लढून आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा विजय हा खेचून आणणारच आहे. आम्ही कुणाबरोबर स्पर्धा करणार नाही. आम्ही हे बाळासाहेबांचं स्वप्न शिंदे साहेबांचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत. कारण आज तुम्ही सत्तेत असताना हे 15 दिवसात पाणी भेटतंय. आता पाणी प्यायला 15 दिवसात भेटतंय. किती दिवसात पाणी देणार? आमची सत्ता ही आजही आहे. आमच्या ज्यावेळेस या ठिकाणी आतापर्यंत नगरसेवक नव्हते, नगरसेवकापासून 15 वर्ष जवळपास वंचित होता शहर भाग. आता जेव्हा आमचे नगरसेवक होतील, महापौर होईल, तेव्हा जे या ठिकाणी सावंत साहेबांनी, आमच्या भुमरे साहेबांनी, आमच्या दंदा साहेबांनी स्वप्न या ठिकाणी शब्द दिले ते आम्ही पुरं करणार. भारतीय जनता पार्टी दावा करते का महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार याच्याकडे कसं बघताय? पुढचं भविष्य जे आहे ते आता गणित आम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. पण आम्ही हे निश्चित सांगू शकतो की आमचे काही आदरणीय आमचं श्रद्धास्थान आहे आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे आदरणीय वंदनीय राजेंद्र दंडाल साहेब. हे पुढचं जे भविष्य आहे तेच ते ठरवणार आहेत आणि शिवसेना त्या माध्यमातूनच काम करणार. काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर गेलेला आहे? या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रश्न आहे. आज आम्ही बघतोय ज्यावेळेस आम्ही नगरच्या वार्डमध्ये काम केलं त्या ठिकाणी हिंदू लोकांना किती त्रास होता हे आम्ही बघितलेलं आहे. सोनेरी कॉलनी ते बाळकृष्णनगर आज 10 वर्षापासून गंधाळ भाऊ ठिकाणी पाणी देत आहेत. स्वतःच्या खिशामधून लोकांना पाणी पाजवत आहेत. त्यांचे जे काही विकास कामं जर बघितले, कोरोना काळात त्यांचं काम बघितलं आणि एका महिलेवर जे काही त्यांचे ते प्रस्तुतीची वेळ आली होती त्यांनी त्यांचं जे योगदान आहे, माझ्या मते इथले महिला, इथला नागरिक, इथला शिवसैनिक हे कदापि विसरू शकणार नाही. आपलं नाव? माझं नाव भाऊसाहेब बापूराव वाघमारे आहे. मी बजाज ऑटोचा युनियनचा माजी अध्यक्ष आहे व सावता परिषदेचा मराठवाडा विभागीय उपविभागीय मी अध्यक्ष आहे. नेमके काय मुद्दे होते आज पक्ष प्रवेश केल्यानंतर? आमचे जे मुद्दे आहे पाणी प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे आणि आम्ही मूळ बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज मी शिवसेनेतून गटागटातून शिवसेनेत प्रवेश केला. कारण आज हे तुमचे परवागामध्ये 22 मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत तुमची पॅनलची लढत आहे. कशी पाहता याच्याकडे? आम्ही 100% निवडून येणार, धनुष्यबाणच निवडून येणार. काय मुद्दे घेऊन तुम्ही उपस्थित आहे? पाण्याचा प्रश्न आहे, कचरा गाडी आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रस्ते आहे, ते प्रश्न घेऊन आम्ही. आपलं नाव? काय नेमकं तुम्ही पक्ष प्रवेश करण्याचं कारण काय? बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आहे. सर्वसाधारण पहिल्यापासून विचार करणार 80% समाजसेवा आणि 20% फक्त राजकारण आहे. काही शब्दाला धरून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला गती देण्यासाठी आज आम्ही इथला प्रवेश केला. आपलं नाव? जालेंद्र अशोक शिरसाट. शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी. एकच बाण धनुष्यबाण, एकच बाण धनुष्यबाण, एकच बाण धनुष्यबाण. मामाला सांगा धनुष्यबाण, काकाला सांगा धनुष्यबाण, मावशीला सांगा धनुष्यबाण. कीच के दाग धनुष्यबाण, हेच के मारा धनुष्यबाण, हेच के मारा धनुष्यबाण. Now and press the bell icon. Never miss an update.